आपल्या या युवा विद्यार्थी मार्च मध्ये आलेल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या बसून घ्यायचे सर्वांनी. माझं नाव ज्योती तायडे आहे. आम्ही उल्हासनगरमधून आलेलो आहे. आज राईट टू द एज्युकेशन हा कायदा 2009 मध्ये आलेला आहे आणि याची अंमलबजावणी झालेली 2014 मध्ये झालेली. पण आज तुम्ही बघतात आहे की किती महिला आहे आपल्या मुलांना घेऊन इथे आलेल्या आहे. कारण की आज जे आपल्या सरकारचं जे धोरण चाललेलं आहे पूर्णपणे बाजारीकरण चाललेलं आहे. आज जर मुलांना शिक्षण नसेल आणि युवकांना रोजगार नसेल तर आज आपल्या देशाचं भविष्य काय आहे. आज ज्या पण भांडवलदारी आपल्या शाळा आहेत त्यांना हे लोक मायनॉरिटी देत आहे. जिथे आपल्या पुरुष IT मध्ये 25% आरक्षण आहे ते कुठे ना कुठे संपत चालले आहे. व जे विद्यार्थी 8वीमध्ये पर्यंत जाणार त्यांचं पुढे काय. आज 8वीनंतर त्या मुलांनी काय घरी बसलं पाहिजे का. त्यांना जर शिक्षण पुढचं भविष्याचं काय त्याच्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. की सरकारनं आमचं प्रश्नाचं उत्तर द्यायचे आहे की पुढचं आमच्या मुलांचं भविष्य काय आहे. आमच्या मुलं राईट टू द एज्युकेशन आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि जे 8वीच्या नंतरचे जे शिक्षण आहे मुलांना त्यांनी कंटिन्यू केलं पाहिजे. तुमच्यासोबत किती लोक आले आज, कोण कोण आहेत ते लोक? साधारण महाराष्ट्रातून 2 ते 2.5 हजार विद्यार्थी युवक आलेले आहेत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी पोहोचलेले आहेत. जर तुमच्या मागणी सरकारने नाही पूर्ण केलं तर? यामध्ये संशोधक विद्यार्थी आहेत, शालेय विद्यार्थी आहेत, कॉलेज लेवलचे विद्यार्थी आहेत आणि बेरोजगार विद्यार्थी युवक या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत. त्यांना वाटते की हा रोजगारचा प्रश्न सुटावा, त्यांना वाटते की हे शिक्षण आम्हाला मिळावं, ते मोफत मिळावं. हे रोजगार देण्याची जबाबदारी शासनाने आहे. त्याच्यातून पळ न काढता जबाबदारी त्यांनी स्वीकारावी म्हणून या ठिकाणी हजारो विद्यार्थी या ठिकाणी आले, युवक आलेले आहेत. जर तुमचे सर तुमचं नाव कुठून आले तुम्ही आणि कशासाठी? राजेश जाधव आम्ही DYFIचे कार्यकर्ते आहोत. आमच्या ज्या मागण्या आहेत या रास्त आणि सर्व सोप्या मागण्या आहेत. या मागण्या म्हणजे आम्हाला शिक्षण हवं. गव्हर्नमेंटने कायदा पारित तर केला आहे राईट टू एज्युकेशन, हा फक्त नावापुरता पारित केला आहे. पण त्या पद्धतीनं गव्हर्नमेंट तसं शिक्षण देत नाही. गव्हर्नमेंटने एकीकडे आम्हाला सांगितलं की राईट टू एज्युकेशन फ्री शिक्षण आहे. पण गव्हर्नमेंटने ज्या प्रायव्हेटायझेशन शाळा केलेल्या त्या शाळेमध्ये काही लोकांनी असं केलेलं आहे की त्या शाळेचं मायनॉरिटीचं शिक्षण सर्टिफिकेट घेऊन त्या शाळा पोर्टलवर काढून टाकले. आम्ही आमच्या अशा मुलांना शिकवावं त्यासाठी आम्ही अशासाठी आलेलो आहोत की शिक्षण आम्हाला परिपूर्ण देण्यात यावं. आणि राईट टू एज्युकेशन हा फक्त वयाचे 6 ते 14 वर्षापर्यंतचाच कायदा आहे. पण खरोखर गोरगरीब जे मुलं असतील आणि अशा मुलांना शिक्षण आम्ही गोरगरिबांना त्या शाळेमध्ये शिक्षण देऊ. पण त्यांच्या आईवडिलांची जी आय आहे, जे इन्कम आहे ते एवढा पैसा मिळू शकतील नाही 9वीच्या नंतर. म्हणून आम्ही अशासाठी आलो की 9वी ते आमचं ग्रॅज्युएशनपर्यंत हे RTचा ॲक्ट हा लागूच झाला पाहिजे. आम्ही अशासाठी आमच्या मागण्या आझाद मैदानवरती आम्ही आलेलो. सर तुमचं नाव कुठून आले तुम्ही आणि कशासाठी आले तुम्ही हे आंदोलन? माझं नाव लहू लक्ष्मण खारगे, मी बीड जिल्ह्यातून आलेलो आहे. आणि मी या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे आज जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये आणि देशामध्ये बेरोजगारीने उच्चांक गाठलेला आहे. ग्रॅज्युएशन MPhil PhD झालेले विद्यार्थी आहेत, मात्र त्यांच्या हाताला रोजगार नाही. तर रोजगार मागण्यासाठी आम्ही बीड जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोच्या संख्येने आझाद मैदान
मैदानावरती शिक्षण आणि रोजगाराचे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी आलेलो आहोत. सरकारच्या विरोधामध्ये आम्ही आहोत का तर हे सरकार आम्हाला चांगलं शिक्षण देत नाही आहे, आम्हाला रोजगार उपलब्ध करून देत नाही. हे सर्व निवडणुकीमध्ये त्यांनी जे काही जुमले केले होते, 2 कोटी रोजगार देऊ म्हटले होते, त्यांनी 2 कोटी रोजगार दिले नाही तर नोटबंदीसारखे निर्णय लागू करून कितीतरी लाखो रोजगार घेऊन घेण्याचा केविलवाणा प्रयत्न या केंद्र सरकारने केलेला आहे. आणि या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी बंड पुकारलेला आहे. जर तुमच्या मागण्या नाही पुरी न केल्या तर जर आमच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली नाही तर आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रासह देशभरातील हा जो काही बेरोजगार युवक आहे आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून जे विद्यार्थी कायमचे लांब फेकले जात आहेत हे नक्कीच या केंद्र आणि राज्य सरकारला धडा शिकवतील आणि सत्तेतून घरी बसवतील. या ठिकाणी एवढं मी सांगू.